प्रत्येक नात्यात भांडणं होतात, पण सगळेच लोक इगो सोडून समोरच्याचं ऐकणं निवडत नाहीत. त्यांच्यातही भांडणं व्हायची, छोट्या छोट्या गोष्टींवरून, टोनवरून, टायमिंगवरून. तू ऐकतच नाहीस, तू नेहमी ओव्हर रिॲक्ट करतेस. हे सेंटेन्स त्यांच्यासाठी नवीन नव्हते. पण त्या दिवशी भांडण जरा वेगळं होतं. मोठं काही कारण नव्हतं, पण दोघंही थकलेले होते आणि शब्द जरा जास्त लागले. तो थोडा चिडून बोलला, ती पण हर्ट झाली. पहिल्यांदा दोघंही शांत बसले. आधीसारखं नव्हतं. ना सायलेंट ट्रीटमेंट, ना इगो, ना तूच चुकलीसवाला गेम. थोड्या वेळाने तो तिच्या जवळ बसला आणि म्हणाला, आपण जिंकायचा प्रयत्न करतोय की समजून घ्यायचा? ती काही बोलली नाही. मग तोच म्हणाला, ठीक आहे, तू आधी बोल, मी मध्ये इंटरप्ट करणार नाही, प्रॉमिस. आता सुरुवातीला ती थोडी अडखळली, पण मग हळूहळू बोलायला लागली. जेव्हा तू त्या टोनमध्ये बोलतोस ना, मला असं वाटतं मी इम्पॉर्टंट नाही. तो शांतपणे ऐकत राहिला. ना डिफेंड, ना एक्सप्लेन, ना फोनकडे बघणं, फक्त ऐकणं. ती पूर्ण बोलली, मनातलं सगळं काढलं. मग तो म्हणाला, ठीक आहे, आता मी बोलू? ती मान हलवते. माझा इंटेन्शन तसा नव्हता, पण मला आत्ता कळलं तुला कसं वाटतं. आणि कदाचित मी बोलण्याची पद्धत बदलायला हवी. त्या दिवशी कुणी जिंकलं नाही, कुणी हरलं नाही. पण एक गोष्ट झाली, दोघं एकमेकांना थोडं जास्त समजायला लागले. दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना ऐकायला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्यांच्या भांडणाचा शेवट बदलला. हेल्दी नातं म्हणजे भांडणं नाहीत असं नाही, तर भांडणानंतरही एकमेकांना ऐकण्याची तयारी असते. रिॲक्ट करू नका, रिस्पॉन्ड करा. जिंकण्यापेक्षा समजून घेणं निवडा, नातं आपोआप स्ट्रॉंग होतं. कथा कशी वाटली कमेंटमध्ये प्लीज सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काळजी घ्या, आनंदात राहा. धन्यवाद.